आपल्या सगळ्यांचं आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत खूप मनापासून स्वागत. आपण मागच्याच वेळेला संदीप दीक्षितांचं अ, काय म्हणतात मनोगत ऐकलं एकंदरीत या मालिकेविषयी, बृहन्महाराष्ट्र मंडळ या तत्वज्ञान या उपक्रमाविषयी. तर आपले वक्ते अगदीच काय म्हणतात आदरणीय, प्रार्थनीय आणि इतकं सुंदर आपल्याला समजावून सांगणारे आहेतच, पण सगळं श्रेय तुम्हा सगळ्यांनाही जातं. तुम्ही सततम अगदी अ, या मालिकेसाठी उपस्थित असता, वेळेत येता, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार. आणि आता आपण आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत वॉट या टप्प्यावर आहोत आणि सत्शिष्य यांची संकल्पना, व्याख्या, अगदी आपल्या हृदयाच्या जवळ असलेली गोष्ट, मी कसं वागावं, मला सत्शिष्य व्हायचं असेल तर काय करावं लागतं आणि मी कुठली लक्षणं, कुठले गुण अंगी बाळगणं गरजेचं आहे, हे सगळे आपण बघत आहोत. तर आता मी तुमचा फार अजिबात वेळ घेत नाही आणि परमपूज्य मंगेश दादांना इथून नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. जय श्रीराम मंगेश दादा. जय श्रीराम. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय 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 राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरु
परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका सुरू आहे. आत्ताच मगाशी उल्लेख झाला त्याचा. बऱ्याच दिवसांपासून आपला विचार सुरू आहे. व्हॉट या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि शिष्य आणि त्याचे 4 प्रकार, त्याचं केलेलं समर्थांनी केलेलं वर्गीकरण आपण अभ्यासत आहोत. ग्रंथराज श्रीमद दासबोधाच्या आधारे आपण विशेषतः साधक लक्षण सध्या समजून घेत आहोत. आत्मानात्म विचाराला आपल्या अंतःकरणात अखंड स्थान देऊन जो अंतरंग साधना करतो, अशा शिष्याला समर्थ साधक असं म्हणतात. एक एक शब्द यातला फार महत्वाचा आहे. आत्मानात्म विचाराला आपल्या अंतःकरणामध्ये अखंड स्थान देऊन अंतरंग साधना करणारा. वाक्य पुन्हा बोलण्याचं प्रयोजन असं की मी जर स्वतःला शिष्य म्हणत असेन सद्गुरूंचा किंवा साधक समजत असेन, तर हा अभ्यास आपल्याला आपला करायचा आहे की मी बहिरंग साधन करतो आहे का अंतरंग साधन करतो आहे. आता ते बहिरंग अंतरंग झाला आपला बऱ्याच वेळा विचार करून झालेला आहे आणि त्या शब्दावरून आपल्याला लक्षात येईलच. प्रत्यक्ष जे दिसणारं जग आहे, ज्याला आता जग माईकच असतं, आपल्याला माहितीच आहे सर्वांना, पण जगाच्या भाषेत बोलू, जास्त पटकन कळतं, भावतं. त्यामुळे प्रत्यक्ष दिसणारं जग आणि आपल्या रोजच्या अनुभवास येणाऱ्या मायेच्या ज्या मोहक अभिव्यक्ती आहेत, त्याच्या पाठीमागील जे अनित्यत्व आहे, मिथ्यात्व आहे, त्याचं हे ओळखून त्या मायेकडे अलक्ष करून, अलक्ष याचा अर्थ आसक्ती सोडून, त्या मिथ्या मायेचं जे अधिष्ठान आहे की जे इंद्रिय गोचर आहे, इंद्रिय अगोचर आहे, अशा अलक्ष ब्रह्मवस्तूला जो लक्ष करतो तो साधक. प्रत्यक्ष माया अलक्ष करी. मागच्याला आपण दासबोधातली ती उभी बघितली होती. प्रत्यक्ष माया, जी माया प्रत्यक्ष आहे, तिला अलक्ष करतो आणि अलक्ष वस्तू लक्ष्यांतरी इंद्रियांना अगोचर आहे. 9 प्रमाणांचा विषय होत नाही, नुसत्या इंद्रियांचा प्रश्न नाही आहे. 9 प्रमाण आहेत, त्याचाही विचार आपण करणारच आहोत कधीतरी. पण इंद्रियांना अगोचर आहे म्हणजे परमार्थामध्ये तीच एक गंमत असते. जे प्रत्यक्ष दिसतं, ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो, परमपूज्य काका म्हणतात ते नाही असं म्हणायचं, आणि जे कधी अनुभवाला येत नाही ते सत्य आहे असं म्हणायचं. आता होते अशी सुरुवातीला असे विचार येऊन जातात मनामध्ये. पण आता साधकाचं लक्षणच केलं आहे
प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. असा जो त्या अलक्ष्य ब्रह्मवस्तूला जो लक्ष्य करतो तो साधक. आणि साधकाच्या या अंतरंगीच्या प्रवासामध्ये म्हणूया आपण, काही टप्पे येतात. प्रत्येकाचा आपल्या सर्वांचा आपण एक विचार केला, सर्व साधकांचा, शिष्यांचा म्हणूया विचार केला, तर प्रत्येकाच्या स्वतःच्या साधनेचा असा एक प्रवास असतो बरं का. कारण साधनेचे प्रकारही पुष्कळ आहेत, त्याच्यामध्ये विविधता पण पुष्कळ आहे. प्रत्येक साधकाचा, प्रत्येक शिष्याचा, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक पिंड असतो. त्याचे आयुष्यातले काही चढउतार असतात, त्याच्या आयुष्याचे टप्पे असतात, बरेच त्याच्यामध्ये गुंतागुंत असू शकते. त्यामुळे प्रत्येकाचा स्वतःच्या साधनेचा एक प्रवास असतो. श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो प्रगतीपथावर पणही असतो. परंतु एक सर्वसाधारण पद्धतीने जर आपण या प्रवासाचा विचार करण्यासाठी म्हणूया, आपण योग वासिष्ठामधील ज्ञानाच्या सप्त भूमिका या आपण संक्षेपाने समजून घेत आहोत आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये, कारण तो आपला मुख्य विषय नाही. पण एक साधक या टप्प्याचा एक विकास कसा होतो, या साधक म्हणण्यापेक्षा शिष्याचा, आपण बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे 4 प्रकार बघतो आहोत दासबोधाच्या आधारे, मी सुरुवातीलाच म्हणालो. पण ह्याला समांतर तो विचार कसा आहे आणि विशेषतः साधनेचा प्रवास समजून घ्यायला त्याची मदत कशी होते, या दृष्टीने आपण तोही विषय अनुषंगिक म्हणून स्वीकारलेला आहे, विचार करतो आहोत त्याचा. आता त्या विषयाचा विचार करताना आपण मागच्याला बघितलं होतं की शुभेच्छा आणि सुविचारणा हे 2 टप्पे आपण मागच्याला, ज्ञानाच्या टप्पे म्हणा, ज्ञानाच्या भूमिका म्हणा, त्याचा आपण विचार केला होता. आणि हे 2 टप्पे पार पडले की त्या दासबोधाची भाषा वापरायची झाली तर त्या मुमुक्षू जो असतो त्याचा साधक प्रांतामध्ये प्रवेश होतो, असा विचार आपण मागच्याला केला. आता सुविचारणा या भूमिकेला जेव्हा परिपक्वता येते, त्यांनी काय होतं तर आपला विचार, विवेक याच्यामुळे आचारातील बदलांमध्ये ते परिवर्तित व्हायला लागतं. कारण शुभेच्छा आणि सुविचारणा या माध्यमातून विचार तर आपण स्वीकारायला लागलेलोच असतो, नवीन विचारांचा स्वीकार केलेला असतो. नवीन विचार कुठे प्राप्त होतील त्यासाठी आपली धडपडी सुरू असते. पण त्या भूमिकेला जेव्हा परिपक्वता यायला लागते तेव्हा काय होतं, ते हे आपल्या विचारांमधले जे बदल आहे ते आचारांमध्ये परिवर्तित व्हायला लागतात, त्याचं परिवर्तन व्हायला लागतं. विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, याचं भान आयुष्यामध्ये जागं राहायला लागतं त्या शिष्याच्या. विधिते पाळीत, काय करतोय, मी काय बघतोय, मी काय खातोय, मी काय पितोय, मी कसं बोलतोय, इत्यादी इत्यादी. एक परोक्ष ज्ञानाचा सातत्याने पाठपुरावा व्हायला लागतो त्या टप्प्यामध्ये. मला समजलं पाहिजे, मी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, प्रवचन ऐकली पाहिजे, असं वाटायला लागतं. तोपर्यंत सद्गुरूंची प्राप्ती झाली नसेल, सद्गुरूंच्या भेटीची तळमळ वाढायला लागते. आणि ही परिपक्वता जशी जशी वाढायला लागते तसा तसा तो शिष्य तनुमानसी या भूमिकेमध्ये त्याचा प्रवेश व्हायला लागतो. तिसरी भूमिका पुढची, तनुमानसी. आणि साधारणपणे याच काळामध्ये साधकाच्या अंतःकरणामध्ये विषय वासनेच्या अनंत जन्मांच्या संस्कारांचा
आणि संत किंवा शास्त्र प्रणित नवीन संस्कारांचा झगडा सुरू होतो. मी काय हसतोय माहिती आहे? हा झगडा ज्याच्या अंतःकरणात होत नाही किंवा झाला नाही, एक तर असं म्हणता येईल की तो फारच प्रगत साधक म्हणूनच जन्माला आलेला आहे. पूर्वसुकृत फार जबरदस्त आहे. पण असं असण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे दुसरी शक्यता जास्त असते, ती म्हणजे आपलं साधन प्रामाणिकपणे सुरूच नाही. म्हणून मी थोडंसं असं त्याचं कारण आहे, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम बहंती वासना सरित आपला विचार करून झालेला आहे. शुभ अशुभाचे दोन्हीचे प्रवाह असतात. त्यामुळे अशुभाचा प्रवाह माझ्या अंतःकरणात नाही असं म्हणणारे फार विरळ, साधन चतुष्टय संपन्न. बहुतांश लोक जर त्याच्यात बसत नसतील, म्हणजे अशुभाचा प्रवाह आहे, आणि जर मी शुभाच्या प्रवाहाचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करत नसेल, तर हा झगडा होणारच नाही. हाच तर मुद्दा सुरू आहे. पण आपल्या संस्कारामध्ये हे जुने संस्कार ठाण मांडून बसलेले असतात वासनेचे, आणि नवीन संस्कार जे संत प्रणित आहेत, शास्त्र प्रणित आहेत, सद्गुरूंनी सांगितलेले आहेत, हे त्याच्या विरोधी असतात स्वाभाविकपणे. मग ह्यांचा झगडा सुरू होतो, भांडण सुरू होतो. आणि हा स्थित्यंतराचा काळ असतो. ह्या स्थित्यंतराच्या काळात त्या प्रामाणिक साधकाला अनेक मानसिक आंदोलनांना सामोरं जावं लागतं. अनुभवाचे विषय आहेत, जो प्रामाणिक साधन करतो. त्याचं कारण आहे, जीवनाची काय अनेक वर्षांची एक बसलेली आपली एक मानसिक घडी असते, जी बहिर्मुखतेची असते. अखंड बहिर्मुखतेची आवड, लोकेशणा, वित्तेषणा, दारेशणा, अनेक प्रकारच्या ईषणा आहेत. कुठल्या ना कुठल्या ईषणा कमी जास्त, कमी अधिक प्रमाणात आपल्या अंतःकरणामध्ये असतात. कोणाला लोकेशणा जबरदस्त असते, तर कोणाला वित्तेषणा असते, कोणाला दारेशणा असते, इत्यादी. पण थोडक्यात बहिर्मुख ही जी आपली एक मानसिक घडी बसलेली असते, ती मोडून आता नवीन पारमार्थिक घडी, आता पारमार्थिक म्हणण्याचा उद्देश अंतर्मुखता, ही अंतर्मुखतेची घडी बसवण्याचा हा काळ असल्यामुळे काय होतं, आगगाडी असते की नाही, आपण त्याला शुद्ध मराठीत ट्रेन म्हणतो. तर ती जेव्हा एक मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर जाते, हा अनुभव आपण अनेकांनी अनेक वेळेला घेतला, कारण आपण सगळ्यांनी प्रवास केलेला आहे, ट्रेनचा प्रवास ज्याला म्हणतात केलेला आहे. तर ती जेव्हा एक मार्ग बदलते, दुसऱ्या मार्गावरती जाते, काय होतं, खडखडाट, प्रचंड खडखडाट. आणि त्या आपला डबा विशेषतः त्या मार्गावरून जेव्हा जातो, तेव्हा तर ते जास्त जाणवतं. हा अनुभव घेतला आपण सगळ्यांनी. आपण शुद्ध मराठीत ट्रॅक चेंज करते ती असं म्हणतो. थोडंसं चुकलं माझं, मी वेगळ्या भाषेत बोलत होतो. मराठीत ट्रॅक चेंज म्हणतात त्याला. तर ते ट्रॅक जेव्हा चेंज करते, तेव्हा खडखडाट होतो. तो हा आपला साधनेचा काळ असतो. कारण आपण काय करत असतो आता, ट्रॅक चेंज. त्या जुन्या वासनेच्या मार्गावरून या नवीन संत शास्त्र प्रणित मार्गावरती येण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येक प्रामाणिक साधकाच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात असेल, कोणाच्या जीवनात तो अल्पकाळ असेल, कोणाच्या जीवनात तो दीर्घकाळ असेल, पण हा टप्पा येऊन जातोच. आता हे कमी अधिक, अल्प दीर्घ हे कशावर ठरतं हो? पूर्वसुकृत. पूर्वसुकृत, मी जसं म्हणालो, एखाद्याचं पूर्वसुकृत इतकं जबरदस्त असू शकतं. बरं, पूर्वसुकृत म्हणजे पूर्वसुकृत्याचा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर हा टप्पा त्याच्या आधीच्या जीवनात येऊन गेलेला आहे त्याच्या, असं म्हणायचं. कारण हा टप्पा येतोच, हा न येऊन जाणारच नसतो. फक्त तो या जीवनात त्या व्यक्तीच्या किंवा त्या साधकाच्या येत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण असे खूप दुर्मिळ असतात, असं आपण मगाशी बोललो. बहुतांश साधकांच्या जीवनामध्ये हा टप्पा येऊन जातो. आपल्याला वेळ नाही सगळं त्याचं, मी जसं म्हणालो, आपण संक्षेपाने हा विचार करतोय.
पण मी घडी एवढा शब्द वापरून पुढे जातोय, पण त्याचा एकच पैलू तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. पूर्वी आपल्या वासनेला अनुसरून आपले मित्र सुद्धा असतात, मैत्रिणी पण असतात. आता मी मार्ग बदललेला आहे. तो मार्ग त्यांना पसंत नसतो आणि त्यांना वाटायला लागतं की अरे हा आपल्या ग्रुपमधनं फुटला, हा म्हणजे आतापर्यंत बरा होता, माणसात होता, गमतीने बोलायचं झालं तर याला काय झालं अचानक, किंवा हिला काय झालं अचानकच, ही प्रवचन वगैरे ऐकायला लागली, ग्रंथांचा अभ्यास करायला लागली. प्रत्येक पायरीवरती आपल्याला आता झगडे सुरू होतात, कारण आता निवडायची वेळ येते. काय? सत्संगती, विसंगती आणि कुसंगती. परमपूज्य काकांनी सुंदर वर्गीकरण करून ठेवलेलं आहे. पुन्हा आत्ता विषय नाही आहे, पण उल्लेख करून पुढे जातो. सत्संगती जेव्हा निवडण्याचा आपण प्रयत्न करत असतो या साधन काळामध्ये, तेव्हा कुसंगती सोडायची वेळ येते. हो, सुरू झाला की नाही झगडा. म्हणून म्हणलं की फार वेळ नाही आपल्याला त्याचं त्या विषयावरती चिंतन करायला, पण आपल्या साधारण लक्षात आलं असेल की आपली जुनी घडी जी असते ती बदलवून नवीन घडी बसवण्याचा प्रयत्न साधक या साधन काळामध्ये करत असतो. पण होतं काय की जसं ती गाडी, आगगाडी जेव्हा दुसऱ्या मार्गावरती येते, पूर्णपणे येते, आणि दुसऱ्या मार्गावर आल्यानंतर मग तो खडखडाट बंद होतो, मग ती सुरळीत गाडी नवीन मार्गावरती चालू लागते. अगदी त्याच पद्धतीने आचार विचाराची एकदा ही घडी आपली बसली साधकाची, किंवा ती आपली साधनेची गाडी स्थिरपणे चालायला लागते. तनुमानसी. आणि तनुमानसी म्हणजे जे मनात आहे ते तनूमध्ये उतरणे, असा त्याचा अर्थ आहे खरं, तनुमानसी. आणि होतं काय, मी जसं म्हणालो की ती या मार्गावरती गाडी येते, दुसऱ्या नवीन मार्गावरती येते, ती सुरळीत चालायला लागते. म्हणजे तनुमानसी या भूमिकेला आपल्या परिपक्वता यायला लागते, ती स्थिर व्हायला लागते, तो झगडा कमी व्हायला लागतो, संपतो. अर्जुना समत्व चित्ताचे, तीची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. माऊली म्हणते दुसऱ्या अध्याय, अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 273. अर्जुना समत्व चित्ताचे, फार सुंदर उभी आहे. संदर्भ त्याचा कर्मयोगाचा आहे की वेद विहित निष्काम कर्म करण्याची इच्छा. आणि इच्छा हा कोणाचा स्वभाव आहे, म्हणजे कोणाचं कार्य आहे, मनाचं कार्य आहे, मनोवृत्ती, संकल्प विकल्पात्मक वृत्तीचा मना. त्यामुळे मन संकल्प करतं काय, वेदविहित निष्काम करण्याची इच्छा, हा मनाचा धर्म, आणि तोच आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय आहे असा निश्चय हा बुद्धीचा धर्म. म्हणजे काय होतं, या दोघांचं ऐक्य होतं, कोणाचं, मनाचं आणि बुद्धीचं. मगाशी मी जे म्हणालो, तो जो साधनेचा काळ जिथे खडखडाट असतो, तिथे काय असतं, बुद्धी सांगत असते अरे नाही हे योग्य नाही, हे असं वागणं योग्य नाही, हे बोलणं योग्य नाही, हे बघणं योग्य नाही, हे वाचणं योग्य नाही, हे खाणं योग्य नाही, हे पिणं योग्य नाही, इत्यादी. पंच ज्ञानेंद्रियांनी जे आतमध्ये मी घेत असतो ते माझी बुद्धी आता सांगत असते, कारण बुद्धी तिचं काम करते, कारण तिला पटलेलं असतं, तिला कळलेलं असतं, तिला उमजलेलं असतं, तिला महत्व पण कळलेलं असतं, कशाचं, परमार्थाचं, संतांचं, सद्गुरूंचं. आपण शुद्ध मराठीत त्याला या दिस मेक सेन्स असं आपण एकमेकांना जे सांगत असतो, ती अवस्था असते. इट रिअली मेक सेन्स, यू शुड लिसन टू इट, असं आपण शुद्ध मराठी सांगतो ना एकमेकांना. तो काळ असतो, पण हे बुद्धीला कळलेलं असतं, पण मनाला माझ्या पटलेलं नसतं, म्हणून तो झगडा सुरू असतो. कारण बुद्धी सांगत असते हे योग्य नाही आहे, हे करू नकोस, हे योग्य आहे, हे कर, पण मन ऐकत नसतं. ह्यालाच मी मगाशी आपण बोललो की जुने संस्कार आणि नवीन संस्कार झगडा. पण हा झगडा जेव्हा संपतो, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जिथं जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य अथी. आता काय होतं,
आता जे बुद्धी सांगत असते, जे नवीन संस्कार प्रवचनांचं श्रवण करून म्हणा, ग्रंथांचं वाचन करून म्हणा, काही समविचारी आपल्या साधक बंधू भगिनींबरोबर चर्चा करून म्हणा, जे काय असेल, यांनी जे नवीन संस्कार आता बुद्धीकडे पाठवल्या जातात आहेत मनाच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून, ते हळूहळू आता जुन्या संस्कारांना पुसायला लागलेले आहेत. हळूवार होणारा प्रकार आहे बरा. वेळ लागतो, वेळ लागतो. जुन्या विचारांची, वासनानुसारी जे विचार, त्याची बंडखोरी ज्याला म्हणता येईल, शिरजोरी ज्याला म्हणता येईल, ते कमी करून आता नवीन जे विचार, संत प्रणित, शास्त्र प्रणित, त्यांचं वर्चस्व आता वाढायला लागतं. आणि एक वेळ अशी येते की जे संस्कार आतमध्ये येतात आहेत, बुद्धीकडे येतात आहेत, आणि बुद्धी त्या संस्कारांप्रमाणे निर्णय घेते आहे, मनालाही तसंच वाटायला लागतं. मनालाही तशीच इच्छा होते, मनाच्या कामना सुद्धा तशाच व्हायला लागतात. आता त्याला बहिर्मुखतेची गोडी कमी वाटायला लागते, त्यालाही अंतर्मुखतेची गोडी वाटायला लागते. मी गोडी शब्द वापरला, पण गोडी हा मनाचा गुणधर्म आहे. महत्व कळणं वेगळं बुद्धीच्या पातळीवरती, ते तर आपण बोललो मगाशी, पण आता मनालाही त्याच्यात गोडी वाटायला लागते. शुद्ध मराठीत बोलायचं झालं, यू डोंट नीड एनी मोर कन्व्हिन्सिंग अबाउट इट. थोडक्यात बुद्धीचा निश्चय आणि मनाचे संकल्प या दोघांचं ऐक्य झालेलं असतं. तनुमानस जे मनामध्ये आहे ते तनूमध्ये उतरायला लागतं. इंद्रियांचा जय होतो, वासनेचा क्षय साधायला लागलेला असतो. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सोडून देऊ. पण इंद्रियांचा जय व्हायला लागतो. वासनेचा हळूहळू क्षय. क्षय हा शब्द इतका सुंदर वापरलेला आहे तुकाराम महाराजांनी. कारण आपल्याला माहिती आहे, क्षयला शुद्ध मराठीत डिके असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे, रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स अचानक संपतात का? ते नाही, दे डिके ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. क्षय होतो. तसा वासना अशी एका रात्रीत संपणार नाही, इतकी सहज जाते का ती? आनंद जन्मांचे संस्कार आहेत, क्रॉनिक डिसीज. पण तो क्षय होतोय का नाही हे महत्वाचं आहे. नाउमेद नाही व्हायचं, क्षय होणं महत्वाचं. त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे, त्याची संख्या कमी झाली पाहिजे, त्याची विविधता कमी झाली पाहिजे. हळूहळू क्षय. इंद्रियांचा जय. तुकाराम महाराज इथे उपाय सुचवतात. पुन्हा आपला तो विषय नाही, पण जाता जाता उल्लेख की वासनेचा क्षय जर करायचा असेल तर उपाय काय आहे त्याच्यावरती? इंद्रियांचा जय. ती वासना ज्या इंद्रियाचा विषय आहे त्याच्यावर मी जय मिळवणार नाही बघणार ती गोष्ट, कारण ती माझ्या परमार्थाला विरोधी आहे. नाही मी त्या गॉसिप, शुद्ध मराठी त्याला विचारांची देवाणघेवाण असं म्हणतात मराठी, गॉसिप, नाही त्याच्यामध्ये मी सहभागी होणार. ठीक आहे, आपण प्रापंचिक आहोत, काही जावं लागतं, समाजात मिसळावं लागतं, कार्यक्रमांना जावं लागतं, तिथे तेवढ्यापुरती तेवढं त्यांच्यात मी आलेली आहे ते तुमच्या फक्त उपस्थितीची नोंद घेत असतात, बाकी काही नाही. आली काही कार्यक्रमाला, मैत्रीण माझी बोलवलं होतं तिला, आली, ठीक आहे, झालं, येऊन गेली, जेवण केलं होतं त्यांनी, काय तुमचं गिफ्ट आहे. इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय असा विषय आपण बोलत होतो की या टप्प्यामध्ये तो जो शिष्य असतो, ज्याला आपण आता साधक म्हणतो आहोत, आणि त्याच्या साधनेच्या प्रगतीच्या टप्प्यांचा आपण विचार करतो आहोत, त्यामुळे त्याला साधक शब्द वापरायला काहीच हरकत नाही. आणि आपण मगाशी विचार केला की मन आणि बुद्धीचे ऐक्य अर्थी, बुद्धीचा निश्चय आणि मनाचे संकल्प याची एकवाक्यता त्याच्या ठिकाणी झालेली असते. इंद्रियांचा जय
व्हायला लागलेला असतो, वासनेचा क्षय साधायला लागलेला असतो. आणि अशी प्रगती साधता साधता तो साधक नकळत सत्वापत्ती या पुढच्या भूमिकेचा अधिकारी होतो. सत्वापत्ती, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसी, सत्वापत्ती, चौथी भूमिका. या भूमिकेमध्ये सत्वगुणाचा अत्यंत परिपोष याला म्हणतात, त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये होतो. त्याच्या चित्तामध्ये सत्वगुणाचं आधिक्य बहुतांश वेळेला राहायला लागतं. हे त्या सत्वापत्ती भूमिकेचं स्वरूप, त्याच्या नावातच ते व्यक्त होतं, सत्वापत्ती. तो साधक सत्वगुणी व्हायला लागतो. सत्वगुणामुळे त्याची भोगाची लालसा म्हणूया, त्याची तीव्रता कमी झालेली असते आणि त्याचा परिणाम असा होतो की कामाची तीव्रता, भोगाची म्हणजे कामाची, इच्छेची तीव्रता, लालसा, भोगण्याची ही तीव्रताच कमी झाल्यामुळे होतं काय, आपोआपच क्रोधाचं प्रमाण सुद्धा खूप कमी व्हायला. कारण काय, भगवद्गीता सांगते आपल्याला, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. आणि आपण इथे काय बोलतोय, सत्वापत्ती. अरे ज्याचा सत्वगुण अंतःकरणामध्ये ज्याचा परिपोष झालेला आहे, त्याच्या अंतःकरणात तमोगुणाचा तर संबंधच नाही, पण रजोगुणाच्या अभिव्यक्ती फार फिक्या व्हायला लागलेल्या आहेत. कारण काम, इच्छा हे रजोगुणाचंच लक्षण आहे. मग ते काय म्हणूया, शुद्ध असेल किंवा शबल असेल, आणि कामपूर्ती जर झाली नाही, त्याच्या आड जे कोणी येतं किंवा काय म्हणूया जे काही येतं, परिस्थिती म्हणा, व्यक्ती म्हणा, मनुष्य जे काय असेल, त्याचा काय येतो मनुष्याला, क्रोध येतो. आणि हा क्रोध पुन्हा शुद्ध मराठी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इंटेन्सिटी. जितकी त्या कामाची तीव्रता अधिक, तितका क्रोध लवकर आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात येतो. साधं गणित आहे. पण याची भोगाची लालसा, तीव्रताच कमी झाल्यामुळे, सत्वगुणाचा परिपोष झाल्यामुळे क्रोधाचं प्रमाण सुद्धा कमी होतं. सत्वापत्ती, परमार्थशास्त्राचं नीट आकलन व्हायला लागतं. ओव्या म्हणा, अभंग म्हणा, सिद्धांत म्हणा, माझ्याशी बोलायला लागतात. आत्तापर्यंत साधनेचा भाग म्हणून मी त्यांच्याशी बोलत होतो. म्हणजे काय, मी ओव्या अभंग वाचत होतो, अर्थ समजण्याची धडपड सुरू होती. आता ओव्या अभंग सिद्धांत माझ्याशी बोलायला लागतात, त्याची मार्मिकता कळायला लागते. श्रवण आपण काही केलं असेल, आपण काही वाचन केलं असेल, तर ते लक्षात राहून ऐन वेळेवरती प्रपंचामध्ये रोजच्या पातळीवरती विवेक रूपाने आपल्याला ते आपल्या आचार दुरुस्तीसाठी वापरतायत. सत्वापत्ती, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. सत्वगुणाचा परिपोष आहे आणि त्याचा दुसरा पैलू म्हणजे सातत्य. कारण सत्वगुणाचं आपल्याला देणं आहे काय, सातत्य. एखाद्या प्रयत्नामध्ये सातत्य टिकणं सत्वगुणाचं आपल्याला देणं आहे. आणि हे असल्यामुळे काय होतं, ह्या टप्प्यामध्ये साधकाची जी साधनेला एक प्रकारची नियमितता येऊन त्या साधनेची छान अशी लय तयार होते. शुद्ध मराठीत पुन्हा रिदम. आपलं होतं की नाही, हे सगळे अनुभवाचा विषय. कधी कधी आपण प्रवासात असतो, घरी खूप पाहुणे आलेले असतात म्हणा, किंवा खूप व्यवधान असतात म्हणा, आपल्याला कारण अनेक असतात कशासाठी, साधनेची लय बिघडायला.
मुळात लय पकडलेली असते का हाच प्रश्न आहे, पण समजूया, म्हणजे गृहीत धरू. पण हा मला सांगण्याचा मुद्दा काय सुरू आहे की लय हा जो प्रकार आहे, साधनेची लय एकदम, पण ती लय येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी मुळात ती साधना काही काळ तरी नियमित आणि जशी व्हायला हवी तशी झालेली असली पाहिजे. आणि ही साधनेची जी नियमितता आहे, कुठलंही कारण न सांगता, कुठलीही शुद्ध मराठीत पुन्हा एक्सक्युजेस न देता, कुठल्याही सबबी न सांगता, याचं कारण आहे काय झालेलं आता, मन आणि बुद्धीचं ऐक्य अति झालेलं आहे. हो, आधी कसं होतं, आधी बुद्धी सांगण्याची साधना केली पाहिजे. बुद्धी सांगायची नाही, सद्गुरूंनी साधन दिलेलं आहे ते करणं महत्वाचं आहे, ते अशा पद्धतीने केलं पाहिजे इत्यादी. आता तसं गरजच नाही. आता बुद्धीचं कामच नाही, कारण मनाचीच आवड आहे आता ती साधना. मनच पेचीन होतो तर साधनेमध्ये खंड पडला. आणि मग असं जेव्हा असतं ना, मन आणि बुद्धीचे ऐक्य अति, तेव्हा जेव्हा अडचणी येतात ना साधनेमध्ये, तेव्हा मनुष्य आपला मार्ग शोधून काढतो. कारण ज्याची आपल्याला आवड असते, व्यसन आणि शिणवी, माऊलींची ओळी आहे की एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं आणि त्याचं शिण आहे, असं होतं का आपल्याला? एखाद्याला क्रिकेट खेळण्याचं व्यसन आहे, प्रचंड क्रिकेट आवडतं, त्याला त्याचा शिण आला, क्रिकेट खेळून खूप शिण, असं कधी उठवा त्याला, अर्ध्या झोपेत उठवलं रात्री तर तो क्रिकेट खेळायला तयारच असतो. व्यसन आहे, व्यसन आहे आणि शिण आहे. किंवा लाज वाटते ते करण्याची, असं असतं का कधी? नाही. तसं आता माझ्या मनालाच ती आवड निर्माण झालेली आहे. त्यामुळे होतं काय, त्या साधनेची, पुन्हा मराठीत बोलून घेतो, वी नॅव्हिगेट अवर सेल्स थ्रू डेली सर्कमस्टन्सेस. ठीक आहे, घरी पाहुणे आले का, मी सगळे लवकर उठील सगळं उठण्याच्या आधी, पण साधना मात्र माझी खंड पडू देणार नाही. जे काय असेल ते आपापले मार्ग आपल्याला शोधून काढावे लागतात, कारण आपण काय म्हणू, प्रापंचिक आहोत, आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणून तर प्रपंच करूनही परमार्थ साधला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला, बाळकुंद्री महाराज त्यांचं वचन आहे. प्रपंचात राहून परमार्थ करणं म्हणून या दृष्टीने थोडं कठीण असतं, पण आता कठीण ते राहत नाही का? सत्वगुण, सत्वापत्ती छान, त्याच्यामुळे लय खंड पडतच नाही. आणि या सर्वाचा एक स्वाभाविक परिपाक ज्याला म्हणता येईल, म्हणून साधकाच्या अंतःकरणामध्ये आता काय होतं, खऱ्या वैराग्याचा उदय होतो. खऱ्या वैराग्याचा शब्द वापरला, तोपर्यंत मला वाटत असतं मी विरक्त आहे म्हणून, कारण ते मीच मला दिलेलं काय असतं, शुद्ध मराठीत सर्टिफिकेट, प्रमाणपत्र. आपण असं जेव्हा होतं तेव्हा मात्र खऱ्या वैराग्याचा उदय होतो. समर्थ म्हणतात, वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, आणि वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. दशक 12, समास 7, ओवी क्रमांक 17. वैराग्य परते नाही भाग्य, म्हणजे साधकांनी नेहमी लक्षात ठेवावं की खरं भाग्य हे वैराग्य. आपण म्हणतो ना, अरे भाग्यवान आहे, मॉडेल एक्स दिसते ड्राईव्हवरती, त्याला संत भाग्यवान म्हणायला तयार नाही. खूप संपत्ती आहे, खूप पैसा आहे, खूप प्रसिद्धी आहे, खूप यशस्वी आहे, चांगली गोष्ट आहे, ते किंवा कोण नसावं असं म्हणत नाही, परमार्थाला देतात विरोध नाही, पण तो प्रारब्धाचा भाग आहे, ते प्रारब्धाधीन आहे. मला संत सद्गुरू शास्त्रकार तेव्हा भाग्यवंत म्हणतात किंवा जेव्हा मी वैराग्य संपन्न असतो. का? म्हणून रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांची वाट पाहिजे. किती वेळा मी उदाहरण देतोय, वेगवेगळ्या पैलूंनी ते उदाहरण देतोय. आणि साधकाचं आपण ते आधीच लक्षण बघितलं होतं काय,
मला संत आवडणं वेगळं आणि संतांना मी आवडणं वेगळं. बोललो तो आपण. संतांचा मी लाडका तेव्हाच होतो जेव्हा मी असा भाग्यवान असतो आणि हे भाग्य वैराग्य रूपी असतं. म्हणून समर्थ म्हणतात खरे भाग्य वैराग्यात आहे. वैराग्य परते नाही भाग्य, आणि वैराग्य नाही ते अभाग्यच म्हणतात. वैराग्य नसणं हेच दुर्भाग्य परमार्थाच्या दृष्टीने. आणि कल्पना करा आपण हे सगळं सोडून बाकी सगळं करतो परमार्थ. वैराग्याच्या नावानेच समस्या आहे सगळ्या. आणि वैराग्याशिवाय अस्सल परमार्थ तडीला जातच नाही. वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. पुढचं चरण आहे. असा वैराग्याचा जेव्हा भाग्योदय होतो, आणि जसं आपण म्हणालो मगाशी की जिथं मन आणि बुद्धीचे ऐक्य अति, त्यामुळे विरक्ती आता हा बुद्धीचा विषय न राहता प्रेमाचा विषय व्हायला सुरुवात झाली की साधक असंशक्ती या पुढच्या भूमिकेवर आरूढ होण्यास सामर्थ्य संपन्न होतो. सत्वापत्ती आता मागे पडतो आणि तो असंशक्ती पुढची भूमिका. कारण असंशक्ती याचा अर्थच अनासक्ती असा आहे. अनासक्ती. आणि या भूमिकेमध्ये साधकाची अगदी सहजच ओढ अंतर्मुखतेकडे. सहज. जसं म्हणालो आता चित्ताचं समत्व साधलेलंच आहे. आता साधलेलंच आहे. त्याच्यामुळे साधन हे नेहमीच कृत्रिम असतं, पण आता ती कृत्रिमता सुद्धा कमी व्हायला लागली. आता सहज ओढ आहे अंतर्मुखतेकडे. त्या साधकाचं चित्त तिथे आता रमायला लागतं. त्याला एकांताची एक मनस्वी आवड निर्माण होते. म्हणून मी म्हणालो की विरक्ती हा प्रेमाचा विषय व्हायला लागतो. आता तो बुद्धीचा विषय राहत नाही. सहज अंतर्मुख. एकांताची सहज आवड, स्वाभाविक आवड, एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे जनसंपर्क, आणि त्या जनसंपर्काच्या निमित्ताने येणारी एक चित्ताची जी उथळता असते ती आता त्या साधकाला नकोशी वाटायला. पहा गाडी कुठपर्यंत आलेली आहे. आणि माझी अवस्था काय असते, मला एकांत नकोसा वाटत. कधी काळी चुकून आलाच वाट्याला, म्हणजे काय, बायको मुलं भारतात गेलेली आहेत, किंवा बायको भारतात गेली आहे, किंवा बायको नोकरीच्या निमित्ताने कुठे प्रवासात आहेत, मुलं आपापल्या कॉलेजमध्ये आहे. एकांत मानवतच नाही, शक्यच नाही. ताबडतोब उपद्व्यापांना मी सुरुवातच करतो. मग ते इंटरनेट, युट्यूब पासून तर मित्राला घरी बोलवण्यापर्यंत. एकटं कसं राहायचं, चार भिंती खायला उठतात, ही जी वाक्य असतात मराठीतली, ही साधकासाठी नाहीच आहेत. आपण साधकाचा विचार करतो. त्याला आवड, मनापासून एकांत आवडतो. तो एकांत मिळवण्याचा प्रयत्न करतो, मिळत नसेल तर. मयी चानन्य योगेन भक्ती व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतीर जनसंसदी. भगवद्गीता सांगते आपल्याला 13वा अध्याय 10 क्रमांकाचा श्लोक. मयी चानन्य योगेन भक्ती व्यभिचारिणी. अर्थ असा आहे की भगवंता वाचून आता दुसरी गती नाही. अव्यभिचारिणी भक्ती तो करायला लागतो. म्हणजेच व्यभिचार नसलेली भक्ती, म्हणजेच व्यभिचार नसलेलं प्रेम, म्हणजेच भगवंताशिवाय आता दुसरा विषयच नाही प्रेमाचा. आणि अशा अनन्य योगाने माझे ठिकाणी तो काय करतो, अव्यभिचारिणी भक्ती करतो. भगवंताशिवाय आता दुसरी गतीच नाही. आणि विविक्त देश सेवित्वर मरतीर जनसंसदी.
त्यात अरती असा शब्द बरं का, तो अरती. रती म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रेम, एखाद्या गोष्टीचं प्रेम असणं म्हणजे त्याच्याबद्दल रती. अरती त्याच्याबद्दल प्रेम नसणं. एकांत जागेत राहण्याची आवड आणि जनसमूहाची आवड नसणं, ही जी ज्ञानाची लक्षणं भगवंत सांगतात आहेत 13व्या अध्यायामध्ये, त्या लक्षणांचा उदय आता साधकाच्या चित्तामध्ये व्हायला. साधकाची प्रगती पाहतोय बरोबर. हे ज्ञानाची लक्षणं आहेत, पण ह्या लक्षणांचा उदय त्या साधकाच्या चित्तामध्ये व्हायला. आणि या वैराग्य लक्षणांना जशी परिपक्वता यायला लागते, साधकाचं चित्त आपोआपच स्वरूपाकार व्हायला लागतं. का? आपण सारखा विचार करतो जातो. विवेक चूडामणीमध्ये म्हणता, जैसे किडाळाचा दोष जाय तरी 15 तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हा जो संकल्प लोप आहे, ज्याला आपण इथे वैराग्य म्हणतो आहे, हा जो या वैराग्यामुळे, या वैराग्याच्या तापवण्यामुळे चित्तातला जो किडाळ आहे संकल्पाचा, तोच निघून जायला लागल्यामुळे हळूहळू त्याचं चित्त आपोआप स्वरूपाकार व्हायला लागतं. कारण जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. वेगळं काहीच करायचं नाही आहे तिथे, फक्त संकल्प लोप, वैराग्य, विरक्ती. आणि अशा त्या शिष्याचं ध्यान परिपक्व व्हायला, आणि मग तो साधक त्याच्या पुढच्या म्हणजे 6व्या भूमिकेवरती आरूढ होतो. त्याला पदार्थाभाविनी असं म्हणतात. पदार्थाभाविनी याचा अर्थ अगदी सोप्या भाषेमध्ये, पदार्थ असून सुद्धा त्यांचा अभाव अनुभवास येणे. पदार्थ तर राहणारच आहे, काही जग राहणारच आहे. मला आत्मज्ञान झालं म्हणून काही जग नष्ट होणार नाहीये. त्यामुळे पदार्थ आहेत, पण त्यांचा अभाव अनुभवास येतो. उदाहरणाचं झालं तर आपल्याला जेव्हा अशी एखादी गाढ झोप लागते, अत्यंत गाढ झोपलं समजा आपण, आणि त्या गाढ झोपेतून अचानक आपल्याला कोणीतरी उठवलं किंवा काही कारणाने जाग आली, समजा गजर वाजला किंवा काही एखादं इमर्जन्सी सायरन वाजला म्हणते, तर तेव्हा त्या गाढ झोपेतून आपल्याला जेव्हा जाग येते अशी अचानक, तेव्हा आपल्याला अल्पकाळ स्थळ काळाचं भान नसतं. हा अनुभव प्रत्येकाने कधीतरी नक्की घेतला असं, कळतच नाही एकदम की काय झालं. म्हणजे मी रात्रीचं झोपलोय का दुपारचं झोपलोय, मी माझ्या घरात झोपलोय का हॉटेलमध्ये झोपलोय का पुढे पाहुण्यांच्या घरी गेलो तिथे झोपलोय, दार कुठल्या दिशेला आहे, मी पलंगाच्या या बाजूला झोपलोय का, त्या होतं का नाही असं. काही काळ, क्षण, 2 क्षण, 4 क्षण म्हणून स्थळ काळाचं भान नसतं. वस्तुस्थिती जी असते आजूबाजूची ती लक्षात यायला वेळ लागतो. अगदी त्याप्रमाणे हे ध्यान त्याचं परिपक्व झाल्यामुळे समाधीतून तो व्युत्थान पावल्यावर त्या साधकाचं वर्तन सामान्य नसू शकतं. पदार्थाभाविनी या भूमिकेचं ते लक्षण आहे. आणि साधक अवस्थेच्या या प्रगतीचा हा जो परमोच्च बिंदू आहे, त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की द्वैताचा तटका तोडीला, द्वैताचा तटका तोडीला, भासाचा भास मोडीला, देही असूनी विदेही झाला या नाव साधक, या नाव साधक. दशक 5 समास 9 ओवी क्रमांक 28. द्वैताचा तटाका तोडीला, भासाचा भास मोडीला. समर्थांची वैशिष्ट्यपूर्ण रचना नेहमीप्रमाणे. अर्थ असा आहे की जीव ब्रह्मैक्याचा अनुभव, अभंग असा अनुभव त्या आता साधकाने घेतल्याने त्या साधकाचं
त्या साधकांनी काय केलेलं असतं तर द्वैताचा म्हणजे भेद सत्य दृष्टीचा आवळलेला पाश आहे तो देण्यात तोडून टाकलेला असतो. काय शब्द वापरला मी? भेद सत्य दृष्टी. भेद तर दिसणारच आहे, भेदाचं ज्ञान त्यालाही होणारच आहे, पण आता भेद सत्य नाही उरला त्याच्या दृष्टीने, कारण सत्य काय आहे याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे भेद सत्य दृष्टीचे आवडलेले पाश तो तोडूनच टाकतो. त्यामुळे व्यावहारिक भेद असून त्याच्या दृष्टीने नसल्यासारखे होतात. व्यावहारिक भेद राहणारच आहे, असून नसल्यासारखे. आपल्याला असून नसल्यासारखे हा वाक्य प्रयोग छान करतो. ज्या काही व्यवहारातल्या सविशेष जाणीव असतात, सविशेष, त्याला काहीतरी विशेष आहे, त्याचं ते विशेषत्व बाधित करून निर्विशेष जाणीव ज्याला म्हणतात, ज्याला शुद्ध जाणीव असं म्हणतात परमार्थामध्ये, याच्यावरती तो साधक स्थिर झालेला असतो. त्यामुळे होतं काय, देहात राहूनही मी देह नाही या निश्चयामध्ये तो राहू लागतो. देही असो विदेही, सतत स्वरूपानुसंधान सांभाळतो स्वतःच. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, चिंता, भय इत्यादी या सर्वांपासून तो मुक्त झालेला असतो. अविद्येपासून त्यांनी फारकत घेतलेली असते. अखंड नित्य व अनित्य, नित्य काय अनित्य काय, आत्म काय अनात्म काय, सार काय असार काय, या सर्व विचारांवर तो अखंड आरूढ असतो. सर्व संग त्यांनी सोडून दिलेला असतो, फक्त सत्संगती त्यांनी धरलेली असते. आता 6व्या भूमिकेवरती आरूढ आहे हा साधक. आपण त्याला पदार्थाभाविनी असं म्हटलं, त्याची लक्षणं आपण आता ऐकतो आहोत, शिकतो आहोत. पुन्हा एकदा शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसी, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी, इथपर्यंत प्रगती झालेला हा साधक, त्याच्या या साधक अवस्थेतील ही अत्युच्च लक्षणं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं आता की याला सिद्धच का म्हणू नये, साधक का म्हणतायत हे सगळं ऐकल्यानंतर. पण पाहिलं प्रगती, म्हणून मी सातत्याने 3 सत्र झाले सांगतोय की हा प्रगतीचा हा एवढा मोठा प्रवास आहे, साधक फक्त टप्प्यातला. पण आता हे अत्युच्च लक्षण आपण जेव्हा ऐकतो आहे, त्याच्या त्या प्रवासाचं जात अंतिम टोक ज्याला म्हणता येईल, हे ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्याला सिद्धच का म्हणू नये. आणि विचार केला तर एका दृष्टीने बरोबरही आहे, कारण सिद्धावस्थेच्या परमोच्च शिखरापासून हा जो एक अत्यंत श्रेष्ठ साधक त्याला म्हणूया, हा आता काही फक्त पाऊलच अंतर दूर असतो. आता हे जे अंतर आहे, हे अंतर तरी का पडतं, काही पावलं आपण जे म्हणालो, हे अंतर का पडतं, त्या अंतराचं स्वरूप काय, म्हणजे शेवटी सिद्धावस्थेची लक्षणं काय आहेत मग, किंवा आपण जे ज्ञानाच्या सप्तभूमिका पाहतोय त्यातली जी आता शेवटची भूमिका राहिलेली आहे त्याला तुर्यगा असं म्हणतात. त्या तुर्यगा नावाच्या शेवटच्या भूमिकेशी ही सिद्ध लक्षणं कशी जुळतात इत्यादी सर्व विचार करण्यासाठी आपण भेटूया पुढच्या सत्रामध्ये. कारण आपली वेळ होऊन गेलेली आहे. तांत्रिक अडचणीची जी आपली 3 मिनिटं गेली होती ती आपण फक्त जास्तीची वापरली. तर इथे थांबूया आणि आजचं हे जे चिंतन साधक लक्षणांचं एक साधारण आवाक आपल्या लक्षात आला असेल, त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळू दे सद्गुरूंच्या कृपेने. त्यासाठी आपलं हे श्रवण होऊ दे अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करू आणि चिंतन पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करू आणि आपल्या वाणीला विराम देऊ. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर
वीर समर्थ. मंगेशाला तुम्हाला इथूनच नमस्कार करते. खरंच साधक, तुम्ही अगदी पहिल्या सत्रात जेव्हा आपण सच्चित्याचा विचार करायला सुरुवात केला तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की आपल्याला सगळ्यांना एक असं वाटतं, मी नक्कीच काही माहीत नसल्याने मी इतकं ऐकते, तर मी कदाचित मुमुक्षु किंवा साधक मध्ये बसत असेल. पण आता साधक या टप्प्याचा आणि या प्रांताचा विचार करता करता मनात प्रश्न असे उठायला लागलेत की मी खरंच साधक आहे, मी मुमुक्षत्री आहे का, हे असे सगळे प्रश्न माझ्या तरी मनात उठायला लागले आहेत. आणि तुम्ही जे काही मार्गदर्शन करता आहात याचा नक्कीच सर्वांनाच खूप उपयोग होत असेल. मला तर होतो, मी नेहमीच म्हणते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल परत एकदा तुम्हाला नमस्कारच करते. आजच्या भजन सेवेकडे आता आपण वळणार आहोत. आजची भजन सेवा आपल्याला देणार आहे संपदा शहाणे. संपदा आली आहे? हो आहे. संपदा मूळची मुंबईची आहे आणि सध्या ती मॅरीलँड इथे राहते. गेली 22 वर्ष मॅरीलँडची रहिवासी आहे. ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि संगीत हे तिचं लहानपणापासून आवडतं तिला. संगीताचं सुरुवातीचं शिक्षण तिने सौ सुभदा जोशी यांच्याकडनं घेतलं भारतामध्ये आणि सध्या ती संगीत मात्र डॉक्टर प्रदीप साठे यांच्याकडनं घेते आहे. तिला म्हणजे ती सपोर्टिंग फॅमिली, पॅरेंट्स म्हणजे जो तिला त्यांचा प्रचंड सपोर्ट आहे त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे असं ती म्हणते. आणि तिला श्री योगा इन्कॉर्पोरेशनची ती संलग्न आहे आणि म्युझिक ग्रुपशी सुद्धा. आणि तिला विविध प्रकारचं म्युझिक आवडतं. आज ती आपल्याला भजन सेवा देणार आहे आणि ती भजन म्हणणार आहे राम के गुणगान करिये. संपदा रेडी? राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान करिए, ध्यान करिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम के गुण चिरंतर, राम के गुण ध ध ध ध प म ग रे सा प प प म ग रे सा। राम के गुण चिरंतर, राम के गुण सा 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 नि ध प म, सा नि नि ध प म ग, सा ध ध ध प म ग रे सा प प प म ग रे सा। राम के गुण चिरंतर,
गुणगान करिए। सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर। राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। थैंक यू। संपदा खूप सुंदर भजन सेवा झाली थैंक यू। आणि गंमत ही झाली की बीएमएम फिलॉसॉफीचा जो प्रोग्राम आहे, बीएमएम कन्व्हेन्शन, त्याचं शीर्षक सुद्धा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर आहे. मला एकदम परत आपलं जेव्हा राम मंदिर निर्माण झालं अयोध्येमध्ये, तो सगळा प्रसंग आठवला. आणि हा जो आमचा विषय आहे आमच्या फिलॉसॉफी ट्रॅकच्या एका प्रोग्रामचा, फारच सुंदर भाषण झालं. थैंक यू। मंगेश दादांकडे बोलते. मंगेश दादा, आज आपण काही प्रश्न उत्तर देणार आहोत. हो, घेऊ. ठीक आहे, मग कोणाला काही प्रश्न